नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। आज आम्ही आजपासून सुरुवात केली आम्ही उन्हाळी कामांना। दररोज म्हणजे इतके दिवस करू असा विचार करून ऊनच नव्हता जास्त करून, तर आज बऱ्यापैकी म्हणजे 2-3 दिवस आता बऱ्यापैकी ऊन असतं, म्हणून आता ठरवले की करायचे आम्हाला या तांदळाच्या पिठाच्या आम्ही कशा शेवया बनवतो ना, कुरडया शेवया, आमच्याकडे तर शेवयाच बोलतात। तर त्या जायचा आज विचार आहे सासूबाईंचा आणि माझा। तर बघू आता दोघी मिळून कसं होईल ना तसं आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करू। तसं पण मी गेल्या वर्षी पण ही व्हिडिओ कुरडयांची शूट केलेली, पण कसे तेव्हा आपल्या आता आहे ना तितकी यूट्यूब फॅमिली नव्हती, जरा सबस्क्रायबर कमी होते। आता पण काही इतके नाहीत पण तरी पण आहेत बऱ्यापैकी। तर तेच बघू आता म्हणजे शेअर करेन मी तुमच्यासोबत। आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे। तर बघा इथं मी हे जे साहित्य लागते ना शेवया कुरडया बनवण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, पण आम्ही तरी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तरी माझे सासूबाई अशाच पद्धतीने बनवतात आणि मस्तच लागतात। तर बघा इथं मी पहिल्यांदा जिरं सुंठ आणि ओवा हे सर्व भाजूनच घेतलेलं मस्त असं, आणि त्यानंतर हा पॉकेटमध्ये दिसतोय ना हा आहे पापडखार। तुम्हाला माहीत नसेल तर ना किराणा दुकानामध्ये विचार ना पापडखार, तर ते म्हणजे अशी हा एक पॉकेट देतील। आणि जितके आम्ही आता करणार होतो ना शेवया तितक्यांसाठी हा इतका अंदाजाने आईनेच काढून दिलेला मला, हा इतका लागणार होता। आणि जो दुसरा आहे ना छोटासा पॉकेट तो आहे खायचा सोडा, आणि तो पण त्याच्यात लागतं टाकायला, म्हणजे कसं चांगले शेवया अशा फुलतात। तर तो पण इथं घेतला मी। आणि म्हणजे आता दरवर्षी ना आईच करतात सर्व हे, पण यंदा आता आईच बोलल्या की म्हणजे मी सर्व काढून देईन पण तुझ्या हाताने तूच कर, म्हणजे कसं तुला पण सर्व यायला पाहिजे या पुढं। आणि तसं पण सांगू का या गोष्टी जास्त करून विकत घ्यायला बऱ्याच महाग पडतात, आणि घरात बनवलेल्या कधीही चांगल्या आणि जास्त पण क्वांटिटी होते, आपल्याला जसं पाहिजे तसं आणि कितीही करू शकतो। तर त्या बोलत होत्या की तूच म्हणजे कर तुझ्या हाताने, मी सर्व काढून देईन। आणि इकडे बघा इकडे हा हिंग घेतलेला, हिंग आहे ना मेन म्हणजे जो पिवळा कलरचा हिंग असतो ना वनदेवी ज्या डब्यावर नाव असेल ना तो हिंग चांगला शेवयांसाठी माझ्या मते तरी, कारण मागच्या वर्षी मला तर वाटतं दुसरा हिंग वापरलेला ना तो आतमध्ये असा व्हाईट कलरचा होता आणि त्याच्यामुळे शेवेला असा मस्त असा कलर येत नाही, त्यामुळे यंदा हा कलरचा हिंग आणलेला मी यावेळेस। तर तो व्यवस्थित असं सर्व भाजून घ्यायचं, जिरा ओवा सुंठ, म्हणजे कसा मिक्सरमध्ये बारीक पण होतो आणि त्याची अशी म्हणजे स्मेल पण मस्त येते, असं म्हणजे छान सुगंध येतो खमंग असा। असो तर बघा इथं मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घेतलं। आणि हा जो पीठ दिसतोय ना तुम्हाला, आता ते काय मी प्रोसेस पहिल्यापासून शेअर केली म्हणजे शूटच केली नाही। तर हे जे आपले राशनचे तांदूळ असतात ना ते 2 आदोल्या म्हणजे आमच्याकडे तसं बघितलं तर आता 4 किलोचे हे तांदूळ असतील, आणि ते म्हणजे 7 दिवस आमच्या आई पाण्यात ठेवून म्हणजे असे ते भिजत ठेवायच्या एका मोठ्या पातेल्यात हे तांदूळ ठेवून पाणी त्याच्यात दररोज चेंज करायचे, असे म्हणजे पाणी टाकायचे आणि दररोज सकाळी ते पाणी काढून दुसरं पाणी टाकायचे, असे 7 दिवस हे पाण्यात ठेवूनच फक्त पाणी चेंज करून घ्यायचे। आता तुम्हाला माझी ही बोलण्यावरून समजत असेल की नाही मला माहिती नाही, पण मी म्हणजे माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करते। तर हा जो पीठ आहे ना तांदूळ 7 दिवस असे भिजत ठेवायचे, आणि अनारसांचा कसा आपण ठेवतो 4-5 दिवस तसा हा, आणि त्यानंतर मस्त असं तांदूळ पूर्ण सुकून द्यायचा आणि मग एकदम बारीक असं दळून आणायचं ते पीठ, आणि तेच हे पीठ आहे त्याच्यात हे सर्व मिक्स करून घेतलं, जे भाजून घेतलेले जिन्नस होते ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं। आणि त्यानंतर हे कसं बऱ्याच मोठा पातेला होता, 4 किलोचं पीठ बोलल्यानंतर मग तो गॅसवर काय होणार नव्हता, म्हणून इकडे चुलीवरच घेतलेलं मी। आणि आता इथं चुलीवर सुद्धा आईच मला बोलले की तूच बस म्हणजे हे सर्व ढवळायला, कारण आता कसं हा मोठा पातेला पण आहे आणि इतकं सारं पीठ आहे, आता कशी शक्तीवर पण प्रत्येकाच्या वयाप्रमाणे शक्तीवर पण थोडा परिणाम होतो, तर बोलल्या तूच कर म्हणजे कसा व्यवस्थित तुझ्याच्याने होईल मिक्स ते। आणि जास्त थोडं पाणी ठेवून हे सर्व पीठ टाकून पाण्यातच अगोदरच आईने चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं, चांगली उकळी आली ना की मग जे आहे ना ते पीठ टाकून सर्व चांगलं असं ढवळून घ्यायचं, म्हणजे कसा व्यवस्थित असं ढवळून घेतलं ना की गुठले पण होत नाहीत आणि मस्त तशी शेव होते। आता बघाच तुम्ही यापुढे तसं तर आहे ना, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी ही शेवयांची व्हिडिओ गेल्या वर्षी पण शेअर केलेली तुमच्यासोबत अपलोड केलेली, आणि तीच व्हिडिओ माझी म्हणजे मी असं शेअर केलेलं की उन्हाळ्यातील कामांना सुरुवात असं टायटल ठेवून मी हा व्हिडिओ अपलोड केलेला ना तो तर छान असा व्हायरल झालेला, आणि पहिलाच व्हिडिओ तो माझा 1000 जणांनी व्ह्यूज झालेला, म्हणजे पहिलाच व्हिडिओ तोच माझा व्हायरल गेलेला थोडा, त्याच्यामुळे मग हळूहळू थोडे सबस्क्रायबर वाढत गेले आणि थोडे व्ह्यूज पण वाढत
वाढत गेले. असं म्हणजे तो व्हिडिओ माझा त्या व्हिडिओपासून माझ्या व्ह्यूजला सुरुवात झाली असो. तर बघा तरी पण मी यंदा पण हा व्हिडिओ पुन्हा अपलोड केला, कारण कसा त्यावेळेला थोडे व्ह्यूवर्स आपले कमी होते आणि आता त्या मानाने म्हणजे अर्धे व्ह्यूवर्स आता या वर्षात वाढलेत. म्हणून म्हटलं ज्यांनी म्हणजे ज्यांना जे कोणी म्हणजे बघितला नसेल ना तो व्हिडिओ, त्यांना तो आता हा व्हिडिओ दिसेल. तर बघा इथं माझा 2-2 हातांनी मस्त जोर देऊन पीठ उकडण्याचं काम चालू आहे इथं आणि बरीच मेहनत घ्यायला लागते तशी, पण नुसत्या शेवया अशा होत नाही. काही ठिकाणी गव्हाच्या शेवया करतात, काही ठिकाणी रव्याच्या शेवया करतात, पण आमच्या इकडे नाही, या तांदळाच्या शेवया करतात. आणि बघा अशा प्रकारे मस्त अगोदर म्हणजे चुलीवर व्यवस्थित असं उंच होतं ना जरा, त्याच्यामुळं तो मिक्स करायला जमत नव्हतं, म्हणून मी खाली उतरवून पुन्हा मिक्स करायला घेतला. आणि आता चुलीकडे जरा कमी दुर्लक्ष करा, कारण म्हणजे चुलीकडे जरा दुर्लक्ष करा, कारण आहे ना जरी चूल तुटलेली असली तरी पण आमचं बऱ्यापैकी काम होतं त्याच्यावर. आणि होतं म्हटल्यानंतर मग इतकं पण आम्ही काही नवीन आणण्याकडे सध्या तरी लक्ष देत नाही, कारण होतं त्याच्याने म्हणून आम्ही चालवून घेतो. तर बघा इथे थोडा म्हणजे एकदम पण थंड होऊन द्यायचं नाही, गरम गरमच हा पीठ मळून घ्यायला लागतं. मग 2 परातीत मी हा पीठ काढून घेतला. आईने एका परातीतलं मळून घेतलं आणि दुसऱ्या परातीतलं मी पण मळून घेतलं. आणि इतकी 2 परातीत घेऊन पण एका परातीत राहील इतकं या पातेल्यात पण होतं, पण ते एकत्र काही मळता आलं नसतं, म्हणून मग पहिल्यांदा हे 2 मळून घेतले आम्ही दोघींनी मिळून, आणि दुसरं जे होतं ना ते पण मळून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना दोघी मिळून म्हणजे हा दिवस आहे ना आमचा पूर्ण सकाळी आम्ही मला तर वाटतं 10:30 वाजता सुरुवात झाली असेल, आणि या वेळेला माझं सर्व काम वगैरे आवरूनच मी या शेवयांच्या मागे लागलेली. कारण कसे आता आहे ना जियांश आणि काव्या, जियांशला तर या शनिवारी सुट्टी होती, आणि हा व्हिडिओ आहे ना शनिवारचा आहे. आणि काव्याने आज म्हणजे तिची दाढ दुखत होती ना, त्याच्यामुळे ती काय शाळेत गेली नव्हती, म्हणून दोघं मुलं पण शाळेत होती. टिफिन वगैरे काय शाळेत नव्हती गेली, त्याच्यामुळे टिफिन वगैरे पण बनवायची काही माझी गडबड नव्हती इतकी. मग जे होतं ना ते पटपट कामं आवरून घेतलेली आणि या शेवयांच्या मागं लागलेली. पण तरी ना दुपारच्या 2:30 तरी झालेल्या आम्हाला दोघींना ही इतकी शेव बनवता. आणि तसं पण आम्ही थोडं पण असं मध्ये आराम वगैरे काहीच केला नव्हता, पण तरीही आम्हाला इतका उशीर आमच्या आई झालेला. बोलत होते की अर्धा आज करू आणि अर्धा उद्या किंवा परवा करू, पण माझं कसं हल्ली आहे ना एक म्हणजे एकदाचं होऊन जाऊ दे काम, असं माझं आता सध्या तरी आहे. कारण प्रत्येक दिवसाला वेगवेगळं काम असं ठरवून ठेवलं आहे, आणि त्यात पण माझं स्टिचिंगचं पण काम जरा जास्तच आहे त्याच्यामुळं. आणि ही शेवयांचं काम आहे ना एकदाच होऊन गेलं ना म्हणजे झाला. वर्षभरातील शेवयांचा हा अर्ध्या दिवसातच आम्ही काम करून घेतलेला दोघी मिळून. आणि ह्या शेवया झाल्या ना का माझं बऱ्यापैकी काम झालं असं वाटतं मला उन्हाळ्यातील. बाकीच्या पापड्या पण याच्या अगोदर बनवून झालेल्या, तो काय मी व्हिडिओ शेअर केला म्हणजे शूटच केलं नाही, कारण म्हणजे इतका काही वेळ पण नव्हता, आणि आईंनीच बनवलेल्या त्या. आणि काव्या थोडी थोडी मदत करत होती, कारण पापड्यांचं इतकं काही नसतं, फक्त चुलीवर त्या करतात आई, आणि काव्या सुकत घालत होती. मग ते काय मी शूट वगैरे केलंच नव्हतं. आणि या शेवया पण आता आमच्या झालेल्या, आता पापड वगैरे आहेत ते बाकीचे होऊन जातील. पण हा माझं काम आहे ना जरा म्हणजे असे वनवर राहून तो शेवगा काढायचा असतं बघा शेवग्यात, तोच मला जरा जास्त त्रास होतो. बसून कितीही काम करू शकते, पण कसा हा वाकून माझ्याच्याने जास्त काम होत नाही. तर बघा इथे एकीकडे आई मला या शेवग्यामध्ये हा पीठ भरून द्यायचं काम करत होत्या, आणि माझं दुसरीकडे ते कॉटवर शेवया काढायचं काम चालू होतं. असं करून दोघी मिळून आम्ही हा शेवयांचं काम करून घेतलेला. तसं तरी ना पीठ मळण्याचं पण बरीच मेहनत असते, पण आईने बसून बसून मला ते काम करून दिलेलं. आणि एकीकडे माझं हे शेवयांचं काम पण चालू होतं, आणि दुसरीकडं मुलांकडे लक्ष ठेवून माझं जेवणाचं पण काम चालू होतं. दुपारचं जेवण पण मला बनवायचं होतं. एकीकडे ते काम करत होते, आणि मध्ये मध्ये थोडा 5-5 मिनिटं किचनमध्ये येऊन जेवणाचं पण बघत होते. एका पातेल्यात तुम्ही साईडला बघत असाल मी भात शिजायला ठेवलेला, आणि दुसरीकडे ना म्हणजे त्याच्या अगोदर वरणाची डाळ वगैरे शिजून ठेवलेली तुम्ही बघत असाल. मध्ये पण वरणाची डाळ शिजवलेली होती, आणि इकडे मग वरणाची फोडणी द्यायला आली मी इकडे किचनमध्ये आलेली ना, तोपर्यंत 10-15 मिनिटं आईने शेवया म्हणजे 1-2 शेवगे काढून घेतलेले. मध्येच काम एकदा थांबलं ना, थांबलं की जरा आळस पण येतो. मग आई बोलत होते की तू जेवण बनवून घे, म्हणजे कसा मुलांना पण वेळच्या वेळेवर जेवण झालं, आणि दुसरी बाकीची माणसं पण घरात आहेतच, म्हणजे आपल्या मुलं त्यांना जेवणाचं हे नको. मग तू एकीकडे जेवण बनवून घे जाता येता, जसं तुला जमेल तसं, तोपर्यंत मी शेवया काढतो. असं करून करून मग इकडे मी जेवण पण बनवायला घेतलेलं. आणि आज वरण भात आणि भाजीच बनवलेली मी, सिंपलच असं जेवण होतं. आणि इकडे बघा आता शूट करताना थोडं तुम्हाला कॅमेरा हललेला दिसत असेल, आणि नेहमीपेक्षा म्हणजे नेहमी जो व्हिडिओमध्ये मोबाईल धरलेला असतो ना त्यापेक्षा एका साईडला म्हणजे वेगळ्या अँगलने मोबाईल धरलेला होता, आणि थोडा वरून होता. तर तो धरलेला काव्याने, कारण माझा ट्रायपॉड आहे ना, ट्रायपॉड सध्या आता माझं खराब झाला आहे, त्याच्यामुळं मग काव्याच होती घरात. मग काव्याला बोलले की घे जराशी शूट, म्हणजे कसं त्याच्यामुळेच मी आता जरा लॉंग व्हिडिओ शूट करत नाही. ट्रायपॉड तुटला माझा, आता मी जो मागवला आहे ना तो येईपर्यंत मला असा हातानेच फोन घेऊन कामं करण्याची म्हणजे कामं करता
कामं करण्याचा प्रयत्न चालू असतं, माझा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न चालू असतो. तर बघा इथं वरणाला पण फोडणी वगैरे मी देऊन घेतली आणि भाजीमध्येच मला आज असं म्हणजे काय बनवू असा विचार पडलेला. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा वरण भात तर बनवून घेतलं, म्हणजे भाजीचं नंतर मग बघता येईल मला. तर मग इथं आईंना वगैरे विचारून घेतल्यानंतर म्हणजे भिजत पण काही टाकलं नव्हतं आणि पालेभाजी जास्त करून संध्याकाळी भाकरीसोबतच चांगल्या लागतात. मग पालेभाज्यांच्या वगैरे मी काही मध्ये पडली नव्हती. बघू म्हटलं आता कसं काय होईल ना, तो म्हणजे जसं काय सुचेल ना त्याप्रमाणे भाजी बनवून घेईन. तर मी इथं पहिल्यांदा वरण भातच बनवून घेतला आणि परत गेलेली मी शेवया काढण्यासाठी. कारण आईंनी यावेळेला 2-3 शेवगे तरी काढून घेतलेल्या आणि त्यांना पण आता सध्या म्हणजे पहिल्यांच्यासारखे त्यांना पण कामं होत नाहीत. पण मला थोडी सोबत असली ना की म्हणजे जरा बरं वाटतं. कारण तसा थोडी का असे ना, थोडी सोबत असली की म्हणजे काम मला तर एकटीच्याने माझ्याच्याने हे काम होण्यासारखे नाही. घरातील कितीही कामं म्हणजे करू शकते मी, पण ही जी म्हणजे आईच पहिल्यापासून करत आल्यात ना, त्याच्यामुळं मला तरी सध्या एकटीला हे काम जमणार नाही. तर बघा थोडी शेवया म्हणजे पूर्णच यावेळेला मला तर वाटतं शेवया काढून झालेल्या आणि इकडं मग मी आलेली भाजी बनवण्यासाठी. बराच विचार करून करून शेवटी फ्रीजमध्ये वांगे, बटाटे, शेवग्याच्या शेंगा आणि शिमला मिरची होती. मग आई बोलल्या की तीच भाजी बनव मग चटणीची, आणि मुलांना पण म्हणजे कावेळ नाही पण जेंट्सला ही भाजी आवडते आणि मला पण चटणीची जी भाजी असते ना ती, वरण भात असं मस्त म्हणजे चांगलं जेवण आहे, साधं आणि सिंपल. तर मग तीच बनवायला घेतलेली मी. आणि ती पण भाजी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. आता ही पद्धत माझी अशी पद्धत आहे जी की मी म्हणजे आता व्हिडिओमध्ये बघाच सिंपलच म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक आणि लसूण यांची आणि कोथिंबीर यांची मस्त अशी पहिल्यांदा पेस्ट करून घ्यायची आणि अगोदर कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग आणि कांदा वगैरे म्हणजे चांगला कढईत मारून घ्यायचा. आता तसं पण आहे ना, बरेच दिवस मी कुठलीच रेसिपी आपल्या ब्लॉगवर म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये शेअर केली नाही. कारण जास्त करून असं काय म्हणजे वेगळं असं काही बनवत नाहीच आणि झालंच तर मग शॉर्ट व्हिडिओमध्ये पण माझ्या म्हणजे अपलोड करते. आता सध्या तरी 4-5 शॉर्टला आपल्या व्ह्यूज कमी आहेत का काय माहिती, पण असो. आणि हां, तुम्ही म्हणजे आता हा यूट्यूबवर व्हिडिओ बघता आणि मी आता सध्या तरी आहे ना 4-5 दिवस झाले इंस्टावर सुद्धा व्हिडिओ अपलोड करायची सुरुवात केली. शॉर्ट व्हिडिओ इंस्टावर पण मी अपलोड करते. तर तुम्हाला जर इंस्टावरचे माझे व्लॉग म्हणजे मिनी व्लॉग बघायचे असतील ना, तर प्रिया संदीप पाटील असं माझं चॅनलचं नाव आहे सध्या तरी. आय डीचं नाव आहे प्रिया पाटील, प्रिया संदीप पाटील असं माझ्या इंस्टा आय डीचं नाव आहे. सो तुम्ही तिथे जाऊन आपल्या चॅनलला, आपल्या आय डीला फॉलो करू शकता. असं तर बघा इथं मी ही भाजी पण बनवायला घेतलेली. तर तो कांदा वगैरे मारून झाल्यानंतर त्याच्यात मी जी पेस्ट बनवलेली ना, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर यांची, ते आपण परतवून घेतल्यानंतर जे हळद आणि गरम मसाला टाकून सर्व व्यवस्थित असा मसाला तो परतवून घेतला तेलामध्ये आणि त्यात मग जे कट करून घेतलेली भाज्या होत्या ना त्या पण टाकून मस्त अशा परतवून घेतल्या. आणि पसारा तुम्ही आता किचनमध्ये तुम्ही बघतच असाल, त्याच्याकडे सध्या काही माझं लक्ष नव्हतं. कारण एखादं काम आपण करायला घेतलं ना की दुसरं काम आपलं पडूनच राहतं. तर असं म्हटलं ते नंतर मला करता येईल, पण माझं सध्या आता जेवणाचं आणि ते शेवयांचं काम जास्त महत्त्वाचं होतं. कारण शेवया करून झाल्यानंतर जेवण तर पाहिजेच होता आणि शेवया पण पाहिजेच होत्या बनवायला. तर मग इथं मी एकदाची भाजी बनवायला ठेवून दिली. पाणीनं फक्त मिक्सरचा भांडा जो थोडासा धुवून फक्त अर्धा कप मी पाणी त्याच्यात टाकलेल्या भाजीत आणि नंतर त्याच्या ताटामध्ये हा असा पाणी ठेवून वाफेवर भाजी शिजत ठेवली. आणि परत म्हणजे असं काही ना काही काम चालूच होतं आमचं, झाडू वगैरे मारण्याचं किंवा लादी वगैरे पुसण्याचं. कारण हा बराच पिठाचा राडा झालेला हॉलमध्ये, तर ते पण साफ करण्याचं काम चालू होतं. आणि आता हळूहळू माझं सर्व आवरून बऱ्यापैकी झालेलं आणि दुपारचं जेवण असं काहीसं होतं बघा, मस्त आमच्या मल्यातील मुळे, वरण भात आणि भाजी. चला तर मग या तुम्ही पण जेवायला. आणि इकडे बघा आमचं आजचं दिवसभराचं काम, एक कॉट भरून एक असं प्लाऊटवर पण शेवया काढून घेतलेल्या मी आणि बऱ्यापैकी आता या सुकलेल्या एकदम म्हणजे बारीक शेवग्याच्या त्या बारीक साचा असतो ना त्याच्यात या आम्ही शेवया काढलेल्या ना, त्याच्यामुळे सुकायला पण इतका काही वेळ नाही लागला. 1-2 दिवसांनी या मस्त सुकून घेतलेल्या. जर जाड शेवग्याच्या ज्या जाड पत्री असते बघा शेवग्याची आपल्या तो काय बोलतात त्याला साचा, त्याची जाड पत्री असते ना त्याच्या सुकायला थोडा वेळ लागतो. पण या बारीक पत्रीच्या काढलेल्या ना मी, त्याच्यामुळं सुकलेली पटकन बऱ्यापैकी 1-1.5 दिवसातच. तर या 2 खॉट आणि एक टेबलवर मी एका छोट्या प्लाऊटवर सुद्धा म्हणजे नव्हते राहिले ना त्याच्यावर, मग एका वेगळ्या प्लाऊटवर पण काढून घेतलेल्या. आणि इकडे बघा संध्याकाळी लगेचच काव्याला कुठे राहतो आणि आता काव्याचं नाव आणि बनवलेलं फ्राय केलेलं सर्वांनाच. आणि मस्त आम्ही सर्वांनी मस्तच झालेला, टेस्ट पण एकदम छान होती. आणि एका दिवसात अर्ध्या दिवसातच इतक्या छान सुकलेलं आहे ना की आता तुम्ही तेलात बघत असाल तळताच डायरेक्ट पूर्ण फुलत होत्या त्या आणि मस्तच लागत होत्या. टेस्ट पण खूप छान झालेली.
असं म्हणजे काहीतरी वर्षभराचं इतकं अर्ध्या दिवसात काम करून व्यवस्थित झालं ना की मग वेगळंच त्या आनंद असतं. आणि मला तरी आज बराच झालेला आणि पूर्ण दिवसभर म्हणजे दमलेलंच, कारण बरंच दमलेलो. हा काम येणार दिसतं तसं सोपा नाही. तुम्ही आता हा 10-12 मिनिटाचा हा व्हिडिओ बघितला असेल, पण आम्हाला पूर्ण दिवस गेलेला यामध्ये. सो तर बघा इथं शेवया या रात्रीच्या जेवणासाठी मी फ्राय करत होते आणि रात्रीच्या जेवणात पण आज काय भाकरी वगैरे करण्याची माझ्यात तरी हिंमत नव्हती. मग आई बोलले की काहीतरी भाजी भातच बनव आणि या कुरडया आपण फ्राय करू. आणि भिजाना पण तुम्हाला मी जसं बोलले की काही भिजत वगैरे टाकलं नव्हतं. मग काव्याच्याच पप्पांना येताना मी पार्सल जो भिजाना भेटतो ना मटकीचा तोच आणायला सांगितलेला आणि त्याचीच भाजी बनवलेली. भात, मटकीची भाजी आणि या शेवया असं आमचं होतं रात्रीचं आजचं जेवण. असो चला तर मग मस्त आता दिवसभर थकवा काढण्यासाठी मस्त अशी आज निवांत झोप घेणार आहे लवकरच. आज काय ब्लाउजाच्या वगैरे टेन्शनमध्ये मी म्हणजे शिवत वगैरे काय ब्लाऊज शिवून बसणार नाही, कारण इतकी काय कॅपॅसिटी सध्या आज तरी माझ्यात नव्हती. असो चला तर मग तुमच्याकडे अशी शेवया बनवतात का मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.